चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील बजरंगनगर मोरे वस्तीलगत श्री बापू भिकाजी मोरे यांच्या गट नंबर 505 या 50 फूट खोल विहिरीत राष्ट्रीय पक्षी मोर पडला होता। या प्रकाराची माहिती सकाळी 8:30च्या सुमारास इंडियन आर्मी जवान केशव बापू मोरे हे सकाळी विहिरीवरती 8:30च्या सुमारास सध्या दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांनी सहज विहिरीमध्ये डोकावून पाहिलं असता मोर पडलेला आढळून आला। ही माहिती आर्मी केशव मोरे यांनी प्राणीमित्र समाजसेवक भागवत झालटे यांना दिली। त्यांनी वनपरिक्षेत्र येवला येथील अक्षय म्हात्रे साहेब यांना दिली। त्यांनी त्वरित ही माहिती वनरक्षक सोनाली वाघ यांना दिली। त्यामुळे लगेचच तेथे वन कर्मचारी पाचारण करण्यात आलं। वन कर्मचारी भाऊसाहेब झालटे व समाजसेवक भागवत झालटे यांनी अगोदर अनेक ठिकाणी निस्वार्थी समाजसेवेचं काम करतात। त्यांचा तालुक्यात व परिसरात मोठा जनसंपर्क आहे। झालटे त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन मोराला काशीनाथ मोरे व झालटे कॅरेटच्या साह्याने विहिरीतून बाहेर सुरक्षित काढलं। मोर हा व्यवस्थित असल्याची खात्री करून सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडून त्याला जीवदान देण्यात आलंय। या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी भागवत झालटे यांचे तोंड भरून कौतुक केलं। उपस्थित ग्रामस्थ अनिल वागचौरे, कैलास वागचौरे, रावसाहेब मोरे, माऊली वागचौरे यांनी सर्वांनी मोर काढण्यास मदत केली। या प्रसंगी भागवत झालटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे या वन्य प्राण्यांना पाण्याअभावी भटकंती करावी लागते। प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी ही मागणी व्यक्त केली आहे। विक्रम देवरे, चांदवड तालुका प्रतिनिधी। तळेगाव रोही मोरे वस्ती येथे हा मोर रात्रीच्या सुमारास पडला होता। तर इथले जे मोरे वस्तीवरले कार्यकर्त्यांनी माझा नंबर घेतला आणि माझा कॉलवरती कॉल केला। मी येवला विभागाचे म्हात्रे साहेब यांना कॉल करून आणि तत्पर भाऊसाहेब त्यांचे वन कर्मचारी आम्ही 5 परस खोल विहिरीतून हा मोर काढला। या अगोदर बी आम्हाला जेव्हा माहीत पडलं, कारण आम्ही एक प्राणी मित्रच आहे आणि त्यामुळे आम्हाला कोणत्याही परिसरात कुठेही काही घटना घडल्यास आम्ही त्याला तत्पर मदत करून आणि जीवदान देतो। बाकी मोराला कोणत्याही प्रकारची काही जखम झालेली नाही। तो रात्रभर पाण्यात असल्यामुळे थोडीशी त्याला थंडी वाजली आहे आणि त्याला आपण आता सोडू, बघू तो किती सपोर्ट करतोय, नाहीतर त्याला आपण पुढील उपचारासाठी दवाखान्याच्या